नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ CN पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी की जे पास आउट होऊन गेलेले असतात आणि त्यांना दुय्यम प्रमाणपत्र किंवा मार्कशीट किंवा मायग्रेशनची आवश्यकता असते, अशा वेळेस काय करता येईल आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी कुठल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे, त्या बाबतीतली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा व तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, त्यांना त्याची माहिती मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट देत असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत जातील. तर बघूया, ज्यावेळेस 10वी आणि 12वी विद्यार्थी पास आउट होतात आणि त्यांचं मूळ ओरिजिनल मार्कशीट असेल, ओरिजिनल प्रमाणपत्र असेल किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट असेल, हे गहाळ होतात आणि गहाळ झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मार्कशीट, प्रमाणपत्र आणि मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज लागते. मग त्यावेळेस आपलं एकदा तर त्या ठिकाणी आपण मूळ प्रमाणपत्र, मार्कशीट वगैरे घेतलेलं असतं. मग दुय्यम प्रत कशी करायची, कशी काढायची, कुठून काढायची? पूर्वी काय होतं की त्या शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन मुख्याध्यापक, प्राचार्य यांचं लेटर हेड घेऊन आपल्या ओरिजिनल मार्कशीट, प्रमाणपत्र यांची झेरॉक्स जुळून बोर्डात जावं लागायचं, नाशिकला, पुण्याला, ज्या ठिकाणी बोर्ड असेल त्या ठिकाणी. आणि मग तिथं गेल्यानंतर आवश्यक ती फी भरून 7-8 दिवसामध्ये आपल्याला दुय्यम प्रत ही मिळत होती. जास्त वर्ष झालं तर त्याला जास्त पैसे लागत होते, कमी वर्ष असेल तर त्याला कमी पैसे लागत होते. परंतु या सगळ्यांना सरसकट आता बोर्डाने नुकतंच त्या ठिकाणी एक पत्र काढलं, म्हणजे कालच, की ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी आणि 12वी या परीक्षांचं द्वितीय गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, तात्पुरतं प्रमाणपत्र किंवा स्थलांतर प्रमाणपत्र, ज्याला आपण मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणतो, हे ऑनलाईन प्रणालीमधून देण्याबाबत सॉरी, मायग्रेशन सर्टिफिकेट तर ऑनलाईन मिळतच होतं, परंतु या दोघं जे काही आहेत, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, याची दुय्यम प्रत आता आपल्याला ऑनलाईन मिळणार आहे. आणि विद्यार्थी, पालक यांना अवगत करण्यासाठी हे पत्र बोर्डाने काढलेलं आहे. पत्रामध्ये असं म्हटलंय की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी आणि 12वी परीक्षेचं द्वितीय गुणपत्रक, प्रमाणपत्र, तात्पुरतं प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र हे ऑनलाईन प्रणालीमधून देण्याबाबत, तर हे सगळं जे काही आहे त्यासाठी मंडळाची जी काही अधिकृत संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्याच्यावर आपण जाऊन ऑनलाईन पद्धतीने ते करू शकतो. द्वितीय गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे असेल, किंवा तात्पुरतं प्रमाणपत्र ज्याला आपण प्रोव्हिजनल सर्टिफिकेट म्हणतो, किंवा स्थलांतर प्रमाणपत्र जे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे, हे याच्या अगोदर सर्व प्रकारचे शुल्क रद्द करण्यात आलेले आहेत. फक्त आता याच्या पुढे प्रति प्रमाणपत्र म्हणजे एकासाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना त्यासाठी आधार कार्ड, OTP बेस्ड याच्या आधारे द्वितीय गुणपत्रक, प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधी कारवाई मंडळाने 3 दिवसामध्ये पूर्ण करावी असं म्हटलं आहे. परंतु तरी सुद्धा आपण 8 दिवसाच्या आत आपल्याला ते मिळू शकतं. सध्या स्थितीमध्ये आता जर पाहिलं आपण तर 1990 या वर्षापासून ई मार्कशीट, ज्याला आपण डिजिटल कॉपी म्हणतो, ती डिजिटल कॉपी आपल्याला संबंधित संकेतस्थळावर अवेलेबल आहे. ती फ्री ऑफ चार्ज आपल्याला मिळते. डिजिटल मार्कशीट, डिजिटल प्रमाणपत्र हे आपल्याला मिळतं आहे.
परंतु आपल्याला डुप्लिकेट प्रमाणपत्र पाहिजे असेल, ई मार्कशीट वेगळं, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं डिजिटल मार्कशीट किंवा डिजिटल प्रमाणपत्र वेगळं, डुप्लिकेट गुणपत्रक आणि डुप्लिकेट प्रमाणपत्र वेगळं. तर हे जर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल डुप्लिकेट गुणपत्रक, तर प्रमाणपत्राची मागणी पोस्टाने त्या ठिकाणी आपण करू शकतो. प्रचलित पद्धतीमध्ये द्वितीय प्रमाणपत्रावर संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा शिक्का, मुख्याध्यापक, प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्यात येत होती आणि ते सगळं तो प्रस्ताव बोर्डात सादर करण्यात येत होता आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी शुल्क भरून ते आपल्याला मिळत होतं. परंतु ही प्रोसेस आता बंद करून बघा प्रोसेस कशा पद्धतीने आहे. www.maha.hsc.ssc.board.in या संकेतस्थळावर जायचं. तिथं क्लिक ऑन दुय्यम गुणपत्र किंवा प्रमाणपत्र याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबर टाकायचा, त्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो व्हेरीफाय होईल. आपला ईमेल टाकायचा, ईमेलवर ओटीपी येईल, तो व्हेरीफाय होईल. मग त्याच्यानंतर फॉर्म ओपन होईल. त्याच्यामध्ये जी जी माहिती विचारली जाईल ती सगळी माहिती आपल्याला भरणं गरजेचं आहे. बैठक क्रमांक असेल, उत्तीर्ण वर्ष असेल, केंद्र क्रमांक असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, संपूर्ण पत्ता असेल, या सगळ्या बाबी आपल्याला भरायच्या आहेत. त्याच्यानंतर एक प्रतिज्ञापत्र आणि आधार कार्ड या दोघी गोष्टी अपलोड कराव्या लागतील. प्रतिज्ञापत्राची आपल्याला अगोदर प्रिंट काढून भरून त्याची पीडीएफ करून ठेवावी लागेल. आधार कार्डची पीडीएफ करून ठेवावी लागेल. आता प्रतिज्ञापत्र कोणतं, तर ते पुढे दिलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला ते झाल्यानंतर ऑनलाईन प्रणाली मार्फत आपल्याला पेमेंट करायचं आहे 500 रुपये आणि त्याच्यानंतर मग ते सबमिट होईल आणि आपल्याला आपल्या घरपोच, जर तुम्ही बाय स्पीड पोस्ट असं म्हटलं असेल तर ते आपल्या घरी पोस्टाने येईल. आता मी तुम्हाला आता बोललो की प्रतिज्ञापत्र कोणतं, तर हे प्रतिज्ञापत्र आहे. द्वितीय प्रत मिळवण्यासाठी विद्यार्थी किंवा पालक यांनी सादर करावयाचं प्रतिज्ञापत्र, म्हणजे जेणेकरून याचा गैरवापर होणार नाही आणि गैरवापर जर झाला, ही माहिती खोटी आढळून आली तर त्याच्या दंड संहिता कलम 199/200/193/2 यामधील तरतुदीनुसार दंडात्मक किंवा जी काही शिक्षा असेल तिला पात्र राहील, अशा प्रकारचं हे प्रतिज्ञापत्र आहे. जर समजा इन केस विद्यार्थी सज्ञान नसेल, म्हणजे 18 वर्षापेक्षा त्याचं वय कमी असेल, आता 10वी झाल्यानंतर साधारणतः 16 वर्ष असतं, 11वी मध्ये 17 वर्ष असतं, त्या विद्यार्थ्यांसाठी हे पालकाने भरून द्यायचं आहे आणि 18 वर्षाच्या वरती जर वय असेल तर तो विद्यार्थी स्वतः भरू शकतो. तर हे प्रमाणपत्र सुद्धा प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने दुय्यम प्रमाणपत्र किंवा दुय्यम मार्कशीट किंवा स्थलांतर प्रमाणपत्र आता आपल्याला मिळणार आहे 500 रुपये भरून. तर अशाच पद्धतीने अशा नवनवीन माहितीसाठी चॅनल बघत राहा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. या ठिकाणी थांबूया. पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. थँक्यू.